इयत्ता 7वी बालभारती पुस्तकातील फुलपाखरू धडा। आज सकाळी चमत्कार घडला। मी एकदम 5-6 वर्षांचा लहान मुलगा झालो। एक सभा आटपून मी घराकडे वळलो। अंगणात जे पहिले पाऊल टाकले ते तिथेच खिळून राहिले। माझ्या स्वागताकरिता एक फुलपाखरू तिथे बिरबर्यत नृत्य करत होते। जणू काही पुष्पसृष्टीतले चिमुकले विमानच। त्याचे ते चिमणे पोपटी पंख, त्या पंखांवरले ते इवले इवले काळे टिपके आणि या 2 रंगांना उठाव देणाऱ्या त्याच्या शरीरावरच्या अनेक रंगांच्या छटा पाहून मी थक्क झालो। जवाहिरांच्या दुकानात दिसणाऱ्या दागिन्यांकडे मी आजपर्यंत कधीच निरखून पाहिले नाही, पण या फुलपाखराचे अद्भुत सौंदर्य मी अधीर्या डोळ्यांनी टिपत होतो, माझ्या मनात लपवून ठेवत होतो। पण पुढल्या क्षणी रातराणीच्या सुगंधाप्रमाणे ते अचानक गुप्त होत होते। त्या चिमण्या फुलपाखराचे रंग पाहून मला वाटले तिच्यावर इंद्रधनुष्याची तोरणे उभारलेली आहेत, जिच्या घाटाच्या पायऱ्या कुबेराच्या भांडारातल्या नवरत्नांनी घडवलेल्या आहेत। अशा कुठल्या तरी स्वर्गीय नदीच्या परिसरात या फुलपाखराचा जन्म झाला असावा। आमच्या अंगणात येऊन ते का खेळत आहे हेच मला कळेना। तसे काही आमच्या घराभोवती बाग नाही किंवा सुंदर फुले नाहीत। त्याला आकर्षक वाटावे असे इथे काहीच नाही, तरी ते वेडे स्वतःभोवती सर्कशीतल्या मृत्यूगोलात मोटारसायकल फिरवणाऱ्या साहसी खेळाडूंप्रमाणे पुन्हा पुन्हा वळत आणि फिरत राहिले आहे। त्याच्याकडे पाहता पाहता मी भान विसरून गेलो। त्याला पाहण्यासाठी त्याचा पाठलाग करू लागलो। अंगण उघडे आहे आणि रस्त्यावरून जाणारी येणारी माणसे फुलपाखराचा पाठलाग करणाऱ्या एक वयस्क माणसाकडे पाहून हसत आहेत याची मला कल्पनाच नव्हती। त्या फुलपाखराला पाहिल्यापासून मी एका नव्या जगात प्रवेश केला होता। तिथं फक्त आम्ही दोघंच होतो। ते फुलपाखरू अनेकदा माझ्या अगदी जवळ येऊन दुसऱ्या क्षणी ते मला हुलकावणी दाखवून पुन्हा दुसरीकडे जात असे। त्याने कित्येक वेळा मला अशा गोड हुलकावण्या दिल्या याची गणतीच करता येणार नाही। त्याला सोडून मला घरात जावेनाच। मी त्याच्याकडे पाहत उभा राहिलो आणि कुठल्या क्षणी ते भुरकन दूर गेले तेही मला कळले नाही। गाण्याची एखादी अतिमधुर लकेर कानावर पडावी आणि लगेच विसरून जावी तसे मला झाले। ते फुलपाखरू मी पाहिलेले आता 12 तास झाले आहेत। रात्रीचे 11 वाजले आहेत। दिवसा एखाद्या अवखळ पोराप्रमाणे हुंदडणारे ते घर शांतपणे झोपी गेले आहे। ते नाना प्रकारची स्वप्ने पाहत आहे। मी मात्र माझ्या अंथरुणावर या कुशीवरून त्या कुशीवर वळत पडलो आहे। खिडकीतून आलेल्या चांदण्यांनी माझ्या उशीला नवा सुंदर जाळीदार अभ्रा चढवला आहे, पण त्याचे सौंदर्य मला मोहू शकले नाही। मला राहून राहून त्या फुलपाखराची आठवण होत आहे। ते यावेळी कुठे असेल? दमून झोपले असेल? पाखरे झोप कशी घेतात, कुठे घेतात? मला जशी त्याची आठवण होत आहे तशी त्याला माझी आठवण होत असेल का? ते कधी मला दिसेल का? दिसले तर तेच ते फुलपाखरू म्हणून मला ओळखता येईल का? या विशाल विश्वात कुठेतरी त्याचा जन्म झाला, कुठेतरी माझा झाला। आज योगायोगाने आमची दोघांची भेट झाली, पण ती पुन्हा कधी होईल का? हो अथवा न हो, त्या फुलपाखराला मी कधी विसरू शकणार नाही। ते जागेपणी मला दिसणार नाही, पण ते निश्चित माझ्या स्वप्नात येईल। मनुष्य स्वप्नावर जगतो तो काय उगीच?